नमस्कार. अजून एक बँक, कोऑपरेटिव्ह बँक द न्यू इंडिया, जी जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केली होती 1968ला, आता एका वादात सापडलेली आहे. कारण त्यांच्या जनरल मॅनेजरला, हितेश मेहता नावाच्या जनरल मॅनेजरला 122 कोटी रुपये काढून घेतल्याच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. 122 कोटी, ते सुद्धा एका जनरल मॅनेजरने, म्हणजे ती काही साधीसुधी रक्कम नाही. मला आठवतं, मी एक 20-21 वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. कोऑपरेटिव्ह बँका, मी तेव्हा गुजरातलाही होतो, मुंबईतही आधीचा अनुभव होता. कोऑपरेटिव्ह बँका या जनरली फटाफट पडत होत्या. तेव्हा मी एका कोऑपरेटिव्ह बँकेच्या एका साध्या क्लर्कला एक प्रश्न विचारला. या बँकेत माझा गेली 30 वर्ष अकाउंट आहे. मी त्याला म्हटलं, आपल्या बँकेला काही धोका आहे का? त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं, एका साध्या क्लर्कनी, आमची बँक कधीही कोणालाही क्वालिफाईड असल्याशिवाय लोन देत नाही आणि त्याच्यामुळे ही बँक कधीही डुबू शकत नाही. त्याच्या त्या एका वाक्यात तो बरंच काही सांगून गेलेला आहे. इतकं सांगून गेलेलं आहे की अगदी विजय माल्या प्रकरणापासून तर आत्ताच्या द न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेपर्यंत सर्व बाबतीत इलिगली कुठेतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे, घडू दिलेलं आहे, जाणीवपूर्वक घडू दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आमची शेवटी बँक कोऑपरेटिव्ह आहे, एवढ्या लाखो लोकांचा प्रश्न आहे, ती शेड्युल्ड बँक आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, मोठ्या माणसांनी तिला फाउंडेशन टाकलेलं आहे, आम्हाला वाचवा. पुन्हा सरकार दरबारी झोळी पसरून जायचं. सरकारचेही अशा याच्यामध्ये हात, सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांचे किंवा अनेकांचे हात अशा ठिकाणी बांधलेले नसतातच असं मी बिलकुल म्हणू शकत नाही. आणि मग एक प्रकारची ऍडजस्टमेंट होते. लक्षावधी ग्राहकांच्या मदतीसाठी सरकारने त्यांच्यावरचं हे काय जे काय असेल ते माफ केलेलं आहे. अशा प्रकारचं एक उत्तर आम्हाला मिळतं, जे पत्रकार म्हणून आम्हाला छापायला लागतं. पण मी पुन्हा त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या क्लर्ककडे जातो. त्याचं वाक्य एवढंच होतं, आमची बँक क्वालिफाईड नसलेल्या कोणालाही कर्ज देत नाही. का या रूलचं स्ट्रिक्टली पालन केलं जात नाही? का म्हणून कुठेतरी एक कागद महत्वाचा नसताना विजय माल्यासारख्या एका मोठ्या उद्योगपतीला 900 कोटी रुपयाचं लोन स्टेट बँकेकडून सहजगत्या मिळतं? एक जनरल मॅनेजर सहजगत्या 122 कोटी का काढू शकतो? मला असं वाटतं, ही बँकिंग सिस्टीम पूर्णपणे स्कॅनर खाली असावी आणि याच्यामध्ये कोणीही कोणत्याही विचारांचा असावा, कोणत्याही पक्षाचा असावा, कोणालाही माफी नाही. इथे लक्षावधी ग्राहकांचा प्रश्न वगैरे काही नाही. तुम्ही चूक केली, मग तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि फार महत्वाचं आहे. म्हणजे आजही जवळपास गेली 30, मी जो काही मुंबईत सुमारे 40 वर्ष आहे, त्यातली 30-32 वर्ष माझा अकाउंट त्या बँकेत आहे. मला आज तग्यात कधीही त्रास झाला नाही. आणि एकच वाक्य, आम्ही लोन देतच नाही जर क्वालिफाईड नसेल तर. याचा अर्थ साधा असा की ज्या ज्या बँका डुबतात तिथे अशा प्रकारचं एकतर लोन दिलं जातं, जे मल्ल्यांच्या बाबतीतही घडलंय, ज्याच्यामध्ये मोठमोठ्या नॅशनलाइज बँका इन्व्हॉल्व आहेत, किंवा एखादा कर्मचारी म्हणा किंवा अशा प्रकारचा फ्रॉड करतो, जे आपण आता हितेश मेहताच्या बाबतीत बघतोय. मला असं वाटतं, पूर्ण बँकिंग सिस्टीम डिजिटायझेशन, कम्प्युटरायझेशनच्या काळात पूर्ण बँकिंग सिस्टीम मानवाच्या विश्वासार्हतेवर ठेवण्यापेक्षा जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीच्या विश्वासार्हतेवर ठेवून ही बँकिंग सिस्टीम पूर्ण इम्प्रूव्ह केली पाहिजे. आणि जे कोणी यात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर इमिजिएटली कारवाई केली पाहिजे. मला असं वाटतं, आपण याही जरा वेगळ्या विषयावर, मी पहिल्यांदाच व्हिडिओ अपलोड करतोय, आपण याही विषयावर आपली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.